लहान असते बिचारी, हे माझं ते माझं ते माझं करता करता ज्यावेळी 18-20 वर्षाची होते ना, ज्यावेळी तिला कळू लागतं, ज्याला मी आजपर्यंत माझं समजत होते ते माझं नाही. लहान असते ना, प्रत्येक गोष्टीकडे बोट दाखवते. घर माझं आहे, हा बंगला माझा आहे, ही गाडी माझ्या पप्पाची, माझं नाव गाडीवरती, माझं नाव आहे. आजही माझी मुलगी घरी ज्यावेळी मेहंदी काढते ना, फोनवर सांगते, बाबा मी तुमचं नाव मेहंदीमध्ये काढलं बरं का, तुमचं नाव मी मेहंदीत काढलं. बाबा तुमच्या वॉलपेपरवर माझा फोटो नाही दिसत बाबा, तुम्ही माझे आहेत ना, हा फोन सुद्धा माझा आहे ना. आजही विचारलं ना, राजा गाडी कोणाची, ती म्हणती गाडी माझी. का? माझ्या बाबांनी घेतली. फोन माझा आहे, घर माझं आहे, सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. हे माझं ते माझं ते माझं ते माझं. विनंती असेल रे माझे दादांनो, जोपर्यंत लेकरू लहान आहे, जोपर्यंत ती पोरगी लहान आहे, तोपर्यंत ती मागते ना त्या गोष्टी तिला घेऊन द्या गड्या. भाग्यवान आहेत तुम्ही लोक, तुमच्यासाठी लेकरांकडे फार मोठा वेळ आहे, फार वेळ आहे. लेक लहान असते, मायबापांकडे वेळ नसते, नंतर ती नवऱ्याच्या घरी निघून जाते, मग वेळच वेळ असतो. पण तिचं बालपण काही परत येत नाही, तिचं बालपण कधीच परत येत नाही. मोठी झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी गेली ना, किती म्हणा दीदी तुलाही पाहिजे का, त्यावेळी तिचं एकच वाक्य असतं, पप्पा नको, आमच्या घरी सगळे, आमच्या घरी सगळे. अरे कुठून येतो एवढा समजूतदारपणा? पोरासाठी किती कमवून ठेवा रे पोराच्या बापा हो. एक दिवस तेच पोरं कमरात लाथ घालून तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिल्याशिवाय राहणार. पोरी सोबत तुम्ही किती भेदभावाने वागा, तिला किती कमी शिकवा, किती प्रेम कमी करा, किती कमी किमतीचे कपडे घ्या, पण ज्यावेळी पोरगा मायबापाला घरातून हाकलून देतो ना, जा तुम्ही सरळ पोरीच्या घरी, ती नवऱ्याचा मार खाते, दुसऱ्याच्या घरचे कपडे धुते, धुणं भांडे करते, अरे दुसऱ्याच्या वावरात राबते. नवरा मारून मारून नवऱ्याला म्हणते ती, मालक तुम्ही मारून मारून पाठीचं धिरडं बनवलं तरी हरकत नाही, पण खबरदार माझ्या बापाचं नाव तोंडात घेत असाल तर. अरे बापाच्या तोंडावर काय, बापाच्या माघारी सुद्धा बापाची इज्जत जी शाबूत ठेवते ना, ती फक्त पोरगी असते रे माझ्या दादांनो, ती फक्त पोरगी असते. या जगामध्ये बापावरती निस्वार्थ प्रेम करणार एकच पात्र आहे, ती म्हणजे पोरगी. आणि पोरीवरती सर्वाधिक प्रेम करणारा जगाच्या पाठीवरती फक्त बाप आहे. कोण म्हणतं की बापाला प्रेम नसतं? त्याला निसर्गाची मर्यादा रे माझ्या दादांनो, त्याला निसर्गाची मर्यादा आहे, नाही तर त्याच्या छातीत सुद्धा प्रेमाचा पाना फुटेल एवढं बापाचं प्रेम लेकीवरती असतं. कधी जर लग्न जमलं ना, माझी विनंती असेल पोरींना, ज्या दिवशी तुमचं लग्न जमेल, लग्नाची तारीख फिक्स केली जाईल, त्या दिवशी जेवणाचं ताट भरून कधीतरी बापाच्या जवळ जा आणि बापाच्या चेहऱ्याचं निरीक्षण करा. अरे आतापर्यंत कालपर्यंत माझं बोट धरून जी चालायचं शिकली, माझ्या अंगणामध्ये जी खेळली बागडली, पहिला शब्द माझ्या लेकीच्या मुखातून निघला होता तो म्हणजे बाबा. मी जेवल्याशिवाय माझी लेक कधी जेवली नाही. मी रुसलो तर माझी समजूत माझी लेक घालायची. अरे सकाळी नाश्ता केला का, नाश्ता घेऊन आणि शुगर बीपीची गोळी घेऊन माझी पोरगी यायची. आता उद्यापासून नाश्ता केला का कोण विचारेल मला, शुगर बीपीच्या गोळ्या घेतल्या का कोण विचारेल मला. जर घरात भांडणं झाले, मी रुसून जर झोपलो तर माझी समजूत कोण काढेल?
बाबुल जो तूने सिखाया, जो तुझसे है पाया, सजन घर ले चली। बाबुल जो तूने सिखाया, जो तुझसे है पाया, सजन घर ले चली। यादों के लेकर साए चली घर पर आए, तुम्हारी लाडली। कैसे भूल पाऊंगी मैं बाबा, सुनी जो तुझसे कहानियां। पिया से जो नाता मैंने जोड़ा, नए रिश्तों से बंधा गई हूँ। मेरे ससुर जी पिता है, पति देवता है, देवर छवि कृष्ण की। बाबुल जो तूने सिखाया, जो तुझसे है पाया, सजन घर ले चली। किती प्रेम असतं माझ्या ताईंनो बापाचं लेकीवर. जोपर्यंत आपला बाप आहे ना, तोपर्यंत आपली माहेरातली हक्काची चप्पल सोडायची. बापाच्या उमऱ्यातली जागा आहे. ज्या दिवशी बाप गेला ना, त्या दिवशी हक्काची त्या माहेरातली उमऱ्यातली जागा पोरीची कायमची संपली. गड्या किती भावाच्या जेवर उड्या हाना तुम्ही, पण बापाच्या काळात जो दबदबा असतो ना, तो बाप गेल्यावर राहत नाही. गड्या तो बाप तरुण असेल, म्हातारा असेल, तो श्रीमंत असेल, गरीब असेल, तो हुशार असेल वा भोळा असेल, बाप बाप असतो. माई बाप, अरे कोणताही बाप राजा नसतो, पण प्रत्येक बापासाठी त्याची पोरगी त्याची राजकुमारीच असते. भिकारी बापाच्या अंगणात सुद्धा आम्ही लेकी राजकुमारी सारखं राज्य करतो. गड्या ते सुख तिला जहागीरदार नवरा सुद्धा देऊ शकत नाही. जहागीरदार नवरा सुद्धा देऊ शकत नाही. पोरगी पहिल्यांदा चालू लागली तर एखादा बाप तिला गाडा करून देईल, एखादा बाप तिला प्लॅस्टिकचं ते वॉकर घेऊन देतो. अरे किती बाप गरीब असू द्या ना, पोरगी चालायला लागली ना, नाही त्याला प्लॅस्टिकचा गाडा भेटू द्या, नाही त्याला लाकडाचा गाडा भेटू द्या, स्वतःच्या हाताचा गाडा करतो बाप, गोडा गोडा करतो. आणि पहिलं पाऊल टाकायला शिकवतो ना, जगात हा माणसाचा फक्त बाप असतो. गड्या उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना, देहली जाऊची पार करा दे. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, देहली जाऊची पार करा दे. बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, देहली जाऊची है फिर पार करा दे. बाबा मैं तेरी मलिका,